हॉटेलसारखा मऊसूत, सुगंधी आणि एकदम मोकळा मोकळा जिरा राईस प्रत्येकालाच खायला आवडतो. पण कळत नकळत अशा काही चुका होतात की तो पाहिजे तसा बनत नाही. तर आज आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये सेम हॉटेलमध्ये मिळतो तशाच प्रकारचा जिरा राईस आज आपण घरी बनवणार आहोत. तर त्यासाठी इथे मी 1 वाटी बासमती तांदूळ घेतला आहे. आता हा तांदूळ आपल्याला 2 ते 3 पाण्याने छान स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, म्हणजे यामधील पूर्ण स्टार्च निघून जाते. आणि आता आपल्याला हा संपूर्ण तांदूळ 10 मिनिटांसाठी असाच भिजत ठेवायचा आहे. आता आपण करूया फोडणीची तयारी. तर त्यासाठी इथे मी कुकरमध्ये 2 चमचे तेल घातलं आहे. पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे इथे मी तेल घातलं आहे. 1 चमचा इथे मी जिरे घातले आहे. जिरे हे थोडे जास्त प्रमाणात घालायचे, कारण आपण जिरा राईस बनवत आहे. पाण्याचं प्रमाण हे अचूक घ्यायचं. इथे मी 1 वाटी तांदळासाठी 2 वाट्या इतकं पाणी घेतलं आहे. हे परफेक्ट प्रमाण आहे. आता चवीपुरतं मीठ घालूया आणि पाण्याला छान उकळी आली की त्यामध्ये घालूया आपण भिजत ठेवलेले संपूर्ण तांदूळ. आता याला छान मिक्स करून घेऊया आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला याच्या 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. मोठ्या आचेवर आपल्याला 1 शिट्टी काढून घ्यायची आहे आणि मग नंतर गॅस कमी करून पुन्हा 1 शिट्टी काढून घेऊया. कुकरच्या 2 शिट्ट्या झालेल्या आहे. आता 10 मिनिटांसाठी मी संपूर्ण राईस आपला रेस्ट करायला ठेवला होता. गरमागरम याला आपल्याला अजिबात हलवायचं नाही आहे, नाहीतर भाताची शीतं पूर्णपणे तुटू शकतात. ही एक महत्त्वाची टीप आहे जी की जिरा राईस बनवताना नक्की फॉलो करा. आता आपण बघू शकता की एकदम मऊसूत आणि परफेक्ट असा कुकरमध्ये आपला जिरा राईस बनून तयार झालेला आहे. आता आपल्याला यावरती छान बारीक चिरलेली फ्रेश कोथिंबीर घालून याला गार्निश करूया आणि पुन्हा याला छान मिक्स करून घेऊया. आता हा जिरा राईस आपण लगेच सर्व करायला घेऊया. मी सांगितल्याप्रमाणे परफेक्ट असं जर प्रमाण आपण पाण्याचं आणि तांदळाचं घेतलं तर असा एकदम मोकळा मऊसूत असा जिरा राईस आपला कुकरमध्ये देखील बनून तयार होतो. हा जिरा राईस तुम्ही दाल फ्रायसोबत किंवा इतर कोणत्याही भाजीसोबत खाऊ शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला 1 लाईक नक्की करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा. धन्यवाद.